गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये हवेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये गारठा देखील मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याची हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये अशाच पद्धतीने आणखी 2 दिवस गारठा जाणवेल अशी माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। म्हणजे शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गारठा असेल आणि त्याचसोबतच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये देखील हा थंडीचा जोर कायम राहील अशी माहिती जी आहे ती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। जो उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी जी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये जे आहे ते गारठ्यात वाढ झाली असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। जवळपास मुंबईमध्ये जे आहे ते 15.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती काल झाली होती। त्याच्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गारठा असल्याचं जाणवताना दिसतंय। मागच्या वेळेस आपण जर पाहिलं तर 16 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झाली होती, परंतु मध्यंतरी काही वेळामध्ये जे आहे ते मुंबईमध्ये गारठा कमी जाणवत होता, परंतु गेल्या 2 दिवसांपासून अधिक जाणवायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हवेचं प्रदूषण देखील मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। आता हवेचा AQI जरी जो आहे तो कमी होत असला तरी देखील मुंबईमध्ये विषारी वायू पसरण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याच्यामुळे विषारी PM जो मुंबईमध्ये जे आहे ते 2.6% वाढ होत असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। 2019चं आपण जर माहिती बघितली तर 2019 मध्ये मुंबईमध्ये जे आहे ते PMची नोंद जी आहे ते 2.5 अशी झाली होती, परंतु 2020 नंतर कोरोना परिस्थितीनंतर आता जर आपण पाहिलं तर 2.6 म्हणजे 2019च्या अगोदरच्या परिस्थितीपेक्षा आता मुंबईचा PM जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम त्याचसोबतच विकासकांची कामं जी आहेत ती कामं सुरू आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी हवेच्या गुणवत्तेवरती आणि PM वरती झाल्याचं आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने गारठा वाढतोय त्यामुळे मुंबईमध्ये हवा देखील प्रदूषित होण्याचं प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळतं। शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर असाच कायम राहील आणि 11 तारखेपासून थंडी कमी होईल असा अंदाज देखील आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच हवा प्रदूषित ज्या पद्धतीने होते त्याच्यावरती मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत आणि आता हवा प्रदूषित होण्याचं प्रमाण जरी कमी होत असलं तरी PM मध्ये देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।